परदेशातल्या लोकांची तुम्ही मराठी शिक्षणाचा कसा तुमचा संपर्क होता? त्याच्या पूर्वी माझा परदेशातल्या लोकांशी काही काही संबंध असा नव्हता. संबंध नव्हता. जेव्हा पाकिस्तानची मुवमेंट आमची सुरू झाली तेव्हा मग अनेक देशांपुढे हा प्रश्न होता आपल्या मराठी कुटुंबांमध्ये. US मध्ये शिकतायत, कॅनडात शिकतायत, जर्मनीमध्ये काम करतायत, त्यांची मुलं आहेत. या मुलांना मराठी कळत नाही, घरात मराठी वातावरण नाही. मग शब्दांचे अपभ्रंश आहे. आपण गुढीपाडवा म्हणायचं, त्याने गुढीपावडा म्हणायचं. असं हे सगळं आमच्या कानावर यायचं. मग ते लोक स्वतःहून अप्रोच झाले. बहरीनमधून पर्यंत सुरुवात झाली. ते म्हणले सर आमची मुलं तुमच्या याच्यात संस्थेत घ्या. आणि पुन्हा मग हळूहळू आता जगभरातल्या 70 देशांमधल्या जवळजवळ 60,000 लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे. आम्ही वेगवेगळे उपक्रम त्यांच्या मार्फत आम्ही करतो मराठी भाषेसंबंधी. मराठी भाषेसंबंधी. मग हे सगळे लोक आहेत, हे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन म्हणजे कशी आहे की पूर्वीपासून तिकडे की आता गेलेत? आणि नाही सगळे आहेत. पाकिस्तान मधली मयुरिका जाधव आहे जी आता 10th ला आहे. आणि तिची आजी गायकवाड आहे जी 80 वर्षाची आहे. जिच्याकडनं मी मेहंदीच्या पानावरती गाणं तयार करून घेतलं एका मराठी भाषा गौरव दिनाच्या वेळेला. तर महिनाभर माझी मिसेस संगीत शिक्षिका आहे नवोदय विद्यालयामध्ये. तर मग ते शास्त्रबद्ध झालं पाहिजे शुद्ध. तर तिने ती मेहनत घेतली 1 महिनाभर आणि त्या बहिणी त्या कार्यक्रमामध्ये मेहंदीच्या पानावरती गाणं म्हटलं. तर माझ्या क्लासचे सगळे स्टुडंट आहेत, सगळे वयोगटातले.